परराज्यातून जे काही बियाणं आपल्याकडे येतंय त्या संदर्भात नेमकी कारवाई काय करणार आहेत कृषी मंत्री, आणि त्यासोबतच त्यांच्यावरती कारवाई करताना परराज्यातील आणि राज्यातील यांच्यामध्ये जे काही सहभागी असतील किंवा जे काही हे रॅकेट आहे बोगस बियाण्याचं, त्यावरती नेमकी काय पद्धतीनं कारवाई ही करण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांना म्हणजे यामध्ये ज्यांची फसवणूक झाली आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार का, असा प्रश्नही उपस्थित केला। त्याबद्दल आमदार दाते काय म्हणाले ते तुम्ही पाहून घ्या। परराज्यातलं रॅकेट याच्यामध्ये सामील आहे। व परराज्यातल्या रॅकेटच्या मध्ये आपल्या राज्यातले कोण कोण सामील आहेत त्याच्यामध्ये परवानाधारक त्याची चौकशी होणार काय आणि त्यांच्यावर कारवाई होणार काय, आणि विशेषतः या बियाणांच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार काय। दाते यांच्या प्रश्नाला उत्तर देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या संदर्भात कडक कारवाई करू आणि गरज पडली तर कायदा सुद्धा करू आणि शेतकऱ्यांची जी काही भरपाई आहे नुकसान झालेली त्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, त्याबद्दलची माहिती घेऊन त्यानुसार कार्यवाही ही करू असं आश्वासन सुद्धा दिलं। जे लोक या ठिकाणी गुन्हेगार आहेत राज्यातील परराज्यातील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल काय नियमाप्रमाणे, आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात माहिती घेऊन आणि सभागृहाला अवगत करण्यात येईल।